चला तर मंडळी, आज मस्त असे गुलाबजाम बनवूया। तुम्ही या पद्धतीने एकदा गुलाबजाम बनवून बघा, खूप अप्रतिम टेस्ट होते याची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला आपण याची रेसिपी बघूया। याच्यासाठी मी आधी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखर घ्यायची आपल्याला याच्यामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची थोडीशी आणि साखर, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पाक जो आहे, साखर मेल्ट झाली आपल्याला थोडासा ते बंद करायचं आपल्याला। तारेचा पाक बनवायचा नाही आहे आपल्याला। तर बघा, हे थोडंसं उकळी आली की आपण बंद करणार आहे। आता आपण खवा घेतलेला आहे। खवा मी 200 ग्रॅम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आणि चिमूटभर सोडा, बेकिंग सोडा घातलेला आहे। ह्याला छान असं मळून घ्यायचं आपल्याला। पूर्ण सॉफ्ट याचा डो झाला पाहिजे इतपत त्याला छान असं मळून घ्यायचं आहे। बघा, हे असं मळून घेतलेलं आहे मी। आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढ्या साईजचे हवेत त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता। आणि समजा तुम्हाला जर दुकानात मिळतात त्या पद्धतीने बनवायचं असेल तर याच्यामध्ये अजून थोडासा मैदा वाढवू शकता तुम्ही। माझ्या घरात जास्त खवा असलेले गुलाबजाम आवडतात म्हणून मी खवा जास्त वापरला आणि मैदा कमी। तर बघा, हे असे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घ्यायचे। त्यानंतर ह्याला तळून घ्यायचे। अगदी बारीक फ्लेम ठेवायची, खवा जास्त असल्यामुळे कलर पटकन येतो, त्यामुळे बारीक फ्लेम ठेवायची आपल्याला। आणि हे गुलाबजाम छान असे गोल्डन आपल्याला तळून घ्यायचे। डार्क कलरचे पण आवडतात कोणाला, तुम्हाला डार्क कलर आवडत असेल तर डार्क कलरमध्ये तळून घ्या किंवा मग गोल्डन कलरमध्ये पण तळू शकता तुम्ही। हे असे बारीक फ्लेमवर आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आपल्याला। हे खूप टेस्टी होतात हे अशा पद्धतीनं। नक्की एकदा ट्राय करा। आणि आतापर्यंत जर तुम्ही पेजला फॉलो किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा। तर बघा, हे किती छान दिसत आहेत ना। तुम्ही असे जर एकदा बनवले ना तर तुम्ही मार्केटमधून गुलाबजाम आणणारच नाही। आणि हे गरम गरमच असे पाकात घालायचे आहेत आपल्याला। तर हे मस्त असे आपले गुलाबजाम तयार आहेत। थँक यू फॉर वॉचिंग।